उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। जन्मदात्या आईनं तिच्या पोटात 7 दिवसाच्या नवजात बाळासोबत जे काही केलं ते ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल। नक्की काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जिल्ह्यातील असिवान येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कायमपुरा निंबरवाडा इथं ही घटना घडली। इथं राहणारा सोनू हा मजुरीचं काम करतो। सोनूची पत्नी रोशनीनं आठवड्याभरापूर्वी एका मुलीला जन्म दिला। या 7 दिवसाच्या मुलीनं काय गुन्हा केला होता तिनं अजून आईला ओळखलंही नव्हतं। सोनूनं सांगितलं की 8 वर्षापूर्वी त्यानं रोशनीसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं। या दाम्पत्याला 2 मुली आणि 1 मुलगा, 7 वर्षाची मुलगी खुशी, 5 वर्षाची काव्या, 3 वर्षाचा आर्यन आहे। 2 नोव्हेंबर रोजी सोनूची पत्नी रोशनीनं मुलीला जन्म दिला। त्याच मुलीला तिनं शुक्रवारी सायंकाळी चुलीमधील अंगारांमध्ये फेकून दिलं। तिसरी पण मुलगीच झाली याचा राग पत्नीच्या डोक्यात होता। शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पत्नी रोशनीनं मुलीला जळत्या चुलीत फेकून दिलं, त्यामुळे मुलगी गंभीररित्या भाजली। त्यानंतर मोठी मुलगी खुशीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील सोनू घरात आले आणि मुलीला जळत्या चुलीत पाहून आश्चर्यचकित झाले। सोनूनं मुलीला उचलून मियागंज CHC मध्ये नेलं। तिथं प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी तिला लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले। जन्मदात्या आईनं आपल्या मुलीसोबत एवढी क्रूर वागणूक दिल्यानं महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे।